नवी मुंबई विमानतळावरील पुतळा अनावरण कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना डावलल्याने शिंदे सेनेच्या मंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सिडको आणि अदानी समूहाला कारणे दाखवा नोटीस बजावत चौकशीचे आदेश दिले आहेत। जम्मू काश्मीरच्या उरी सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेजवळ झालेल्या भीषण स्फोटात महाराष्ट्राचे सुपुत्र वीर जवान विक्रम चव्हाण आणि वीर जवान अर्जुन जाधव शहीद झाले आहेत। पुण्याच्या नवले पुलाजवळ मध्यरात्री नियंत्रण सुटलेला 16 चाकी सिमेंट मिक्सर पलटी होऊन त्याखाली दबल्याने बीड येथील 31 वर्षीय दुचाकीस्वार रामेश्वर भोगले यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झालाय। नागपूरच्या उमरेड रोडवरील कामगार कल्याण मंडळाचे क्रीडा संकुल 23 वर्षांनंतर आणि 20 कोटी रुपये खर्चूनही अर्धवटच असून सध्या ते कचरा, भंगार आणि अतिक्रमणाचे केंद्र बनले आहे। अवकाळी पावसात वीज कोसळून एक बैल दगावल्याने लातूरच्या देवणी तालुक्यातील गरीब शेतकरी काशीनाथ गायकवाड यांना नव्या बैला अभावी नांगराला स्वतःच्या पत्नीला झुंपून शेती करावी लागत असल्याचा धक्कादायक व्हिडिओ व्हायरल झालाय। हवामान विभागाने मुंबई, पुणे, ठाणे आणि कोकणासह महाराष्ट्रातील 30 जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटात मध्यम स्वरूपाच्या पावसाचा येलो अलर्ट जारी केलाय। अकोला जिल्ह्यातील अकोट येथे खरीपाच्या पेरणीसाठी युरिया खत मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी रात्रभर कृषी केंद्राबाहेर मुक्काम ठोकला असून गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी थेट पोलीस कमांडो तैनात करावे लागले आहे। भंडाऱ्यात ओबीसींचा स्वतंत्र कॉलम नसल्याने जनगणनेची माहिती न देणाऱ्या नागरिकाला लाखनी नगर पंचायतीने नोटीस बजावल्याने वाद निर्माण झालाय, तर अमरावतीत जनगणना ड्युटीवर जाताना एका शिक्षिकेचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झालाय। सांगलीतील विटा नागेवाडी भागात पहाटे पोलिसांच्या बंदोबस्तात ड्रोनद्वारे शक्तीपीठ महामार्गाची जमीन मोजणी करण्याचा प्रयत्न झाला असता शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी पोलिसांना खाकी वर्दीतील दरोडेखोर म्हणत तीव्र शब्दात हल्लाबोल केला। छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज परिसरात प्रतिबंधित गुटख्यावर जप्तीची कारवाई करत असताना गुटखा माफियांनी अन्न व औषध प्रशासनाच्या पथकावर जीवघेणा हल्ला करत महिला अधिकाऱ्याच्या अंगावर स्कॉर्पिओ घालण्याचा प्रयत्न केलाय। प्रदेशातील अशाच टॉप 10 बातम्या मी ऐश्वर्या आपल्यापर्यंत घेऊन येत राहील। तोपर्यंत बघत रहा देशोन्नती। नमस्कार।